हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण अतिशय हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत, जो हेल्दी तर आहेच, पण त्याचबरोबर खूपच टेस्टीसुद्धा आहे, जो सगळ्यांना आवडेल. तर सगळ्यात आधी इथे मी घेतलेली आहे दुधी. तर दुधी मी आधीच थोडीशी वापरून ठेवली होती, अर्ध्यापेक्षा जास्त आता मी दुधी वापरते. आणि आधी जेव्हा वापरली होती तेव्हाचं जे कापलेलं होतं ते थोडंसं काळपट झाल्यामुळे मी अजून कापून ते फेकून दिलं आहे. परत एकदा खाऊन बघते, कुठे ती कडू तर झाली नाही ना, कारण 2-3 दिवस झालं ते फ्रीजमध्ये तशीच होती. ते खाऊन झाल्यानंतर दुधी जी आहे ती व्यवस्थित आहे. त्याची मस्तपैकी आपल्याला साल काढून घ्यायची आहे सगळ्या बाजूने. जरासुद्धा साल त्याची राहता कामा नये. आणि एकदा काय साल काढून झाली की आपल्याला बारीक अशी खिसणी घ्यायची आहे, म्हणजे छोट्या-छोट्या होल्सची, आणि त्याला खिसून घ्यायचं आहे. सो माझ्या पटकन लक्षात आलं नाही की दुधी जी आहे ती काळपट पडेल. तुम्ही शक्यतो दुधी शेवटी खिसून घ्या, किंवा जर खिसून घेतली तुम्ही पण माझ्यासारखंच विसरून गेलात तर मग थोडीशी पाण्यामध्ये टाका. दुधी किसून झाल्यानंतर इथे मी थोडीशी गाजर घेतलेली आहे, अगदीच थोडीशी गाजर. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. इवन तुम्ही त्याच्यामध्ये काकडी किसून टाकू शकता किंवा कोबी किसून टाकू शकता. त्यानंतर इथे मी घेतलेली आहे 2 मूठ इतकी मेथी, स्वच्छ अशी धुवून. आणि मेथीची भाजी जी आहे तीसुद्धा इथे चांगली कापून घ्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे, तिलासुद्धा कापायचे आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये पालक ॲड करू शकता, किंवा अजून एखादं तुम्हाला कुठली जर पालेभाजी आवडत असेल तर ती भाजीसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये चांगल्या लागतात. कुठली भाजी ॲड केल्याने हा रेसिपी किंवा ही डिश फसणार नाही. त्यानंतर इथे मी 2 मिरच्या खलबत्त्यामध्ये बारीक अशा कापून घेते. अद्रक अगदीच अर्धा इंच इतकी अद्रक घेऊन त्याची साल काढून ते सुद्धा बारीक बारीक त्याचे तुकडे करून ठेचून घेणार आहे. एवढ्यासाठी कुठे मिक्सर लावायचा, त्याच्यामुळे मी डायरेक्ट खलबत्त्यामध्ये टाकले आणि जाडसर असं ठेचून घेतले. आणि त्याची जी काही जाडसर अशी पेस्ट तयार होईल ती त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे. त्यानंतर आपल्याला पिठं मिक्स करायचे. तर पिठं ॲक्च्युली तुमच्यावर डिपेंड आहेत की तुम्हाला किती बनवायचे. मला तरी पीठ असं मिक्स करायचे की मला एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही आहे, एकही थेंब. जे काही भाज्यांचं पाणी असेल त्याच पाण्यामध्ये मला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स करायचे. तर मी तरी 1.5 वाटी इतकं गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा आणि 2.5 चमचे इतकं बेसन घातलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच आता मसाले घालणार आहे. तर मसाल्यांमध्ये लाल तिखट किंवा मग काश्मीरी लाल मिरची पावडर, तिखटाप्रमाणे म्हणजे जे आवडेल ते, हळद, थोडीशी धने पावडर, चवीपुरतं मस्तपैकी मीठ घालायचं. आंबटपणा असा येण्यासाठी थोडासा असा लिंबाचा रस, त्यानंतर 2.5 चमचे इतकं दही, जे घरातलं असेल किंवा बाहेरचं दही असेल, जे कुठलं असेल, पण थोडंसं फ्रेश दही, असं एकदम भरपूर दिवसांचं दही वापरू नका. आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर, आंबट, गोड, तिखट अशी मस्तपैकी त्याला चव येईल अशा पद्धतीने आपल्याला सर्व गोष्टीच्या त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायच्या आहेत. आधी चमच्याने थोडंसं सगळं मिक्स करून घेते. त्यानंतर थोडंसं तेल टाकते. तेलाने एकदम सॉफ्टनेस येतो मुठियाला, आणि खूप छान लागतात. एक पॉलिशिंग आल्यासारखी पण होते. आणि चांगलं असं त्याला आता मिक्स करायचं आहे. पीठ जे आहे ते मी चिकट आणि ओलसर असं चिपचिपं असणारं पीठ मी मळून घेणार आहे. कारण मला तसेच मोठे आवडतात, म्हणजे ज्याच्यामध्ये भाज्या जास्त लागतात आणि पिठं कमी लागतात. तर इथे पीठ जे आहे ते मस्त मळून घेतलेलं आहे. एका प्लेटला चांगलं तेलाने ग्रीस करून घेणार आहे. आणि आता आपण त्याचे बारीक बारीक असे मुठिया तयार करणार आहोत. तर दोन्ही हाताला चांगलं तेल लावून घेतलं आहे. आणि त्या पिठाचे आपल्याला आता मुठ्या तयार करून घ्यायचे. तसे लांबट असे जरासे पसरट असे आपल्याला मुठ्या तयार करायचे. त्याच आकाराचे मुठ्या तयार करा. थोडेसे लांबट आणि पसरट. गोल वगैरे करायला गेलात तर मग ते वाफणार नाही, खूप वेळ लागेल वाफायला आतपर्यंत. तर इथे मी आता पटकन असे मुठिया इथे तयार करून घेते. आणि मी आधीच एक 10 मिनटं आधी पाणी उकळत ठेवलं होतं गॅसवर. पाणी चांगलं उकळलेलं आहे. आणि आता ती जी प्लेट आहे ती प्लेट त्याच्यामध्ये ठेवायचे. आणि झाकण त्याच्यावर ठेवून एक 15 मिनटासाठी, मिनिमम 15, तसे तर 20 मिनटं लागतातच, 15-20 मिनटं लागतात. आणि तसंच वाफत ठेवायचं आहे. तर 20 मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता आपले मुठिया जे आहेत ते तयार झालेले आहेत. आतपर्यंत वाफलेले आहेत. जरासुद्धा चाकूला काहीच चिपकलं नाही आहे. अलगद थोडंसं वाफ वगैरे जाऊ द्यायची, नाहीतर पटकन हाताला वाफ लागते. बाहेर काढून घ्यायचं. चांगलं थंड होऊ द्यायचं एक 15-20 मिनटं. आणि थंड झाल्यानंतर त्याचे असे बारीक बारीक असे आपल्याला तुकडे करायचे आहेत. हे तुम्ही 2 दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवू शकता. 2 दिवसानंतर खाल्लं तरीही छान लागतं. किंवा लहान मुलांना जर डब्यामध्ये द्यायचं असेल तरीही तुम्ही आदल्या दिवशी बनवून दुसऱ्या दिवशी डिरेक्टली डब्याला दिलं तरीही छान लागतं. त्यानंतर आपल्याला त्याला थोडीशी फोडणी द्यायची आहे. तर फोडणीसाठी 2 चमचे इतकं मस्त असं तेल घेतलेलं आहे. राई भरपूर मला आवडते, त्याच्यामुळे मी जास्त राई टाकते. राई चांगली तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्ता आपल्याला टाकायचा आहे.
तुम्ही अजून जर मिरची ॲड करायची असेल तर मिरची ॲड करू शकता. तीळ भरपूर मी टाकले त्याच्यामध्ये, कारण मला तीळ फार आवडतात. आणि लो फ्लेमलाच भाजून घ्यायचे एक साधारण 1 मिनिटासाठी. आणि त्यानंतर जे आपण तुकडे तयार करून घेतले होते मुठियाचे, ते त्याच्यामध्ये घालायचे. आणि सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला 1 ते 1.5 मिनिटापर्यंतच फक्त फ्राय करून घ्यायचं आहे, शॅलो फ्राय. बरेच जण डीप फ्राय पण करतात, अगदी तेलातून तळून काढतात. मला फारसं तसं काही आवडत नाही. वरून मस्तपैकी अशी कोथिंबीर घालायची, 1 मिनिटासाठी चांगलं असं परतवायचं. आणि एकदम असा पौष्टिक असा आपला नाश्ता इथे तयार झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. सोबतच चॅनलला जर नव्याने व्हिजिट करत असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा.